नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उपवासासाठी घरच्या घरी नायलॉन साबुदाणा बनवण्याची रेसिपी। हा साबुदाणा मस्त टाकल्याच फुगून वर येतो आणि एकदम पांढरा शुद्ध खुसखुशीत बनतो। या ठिकाणी नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा आता आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतलाय। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। तुम्ही कोणत्याही पातेल्याने माप घेऊ शकता। 1 वाटी साबुदाणा घेतला तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। याला आपल्याला मी सकाळी भिजायला घातलाय। याला आपल्याला रात्रीपर्यंत भिजू द्यायचं आहे। पण हा साबुदाणा सकाळी भिजायला घातला होता। आता याला हाताने मोकळा करून घ्यायचा आहे। या पद्धतीने एकदम मोकळा झालेला आहे साबुदाणा। या वाटीने आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। हे पाणी मी आता गरम करून घेतलंय, ते या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे। चमच्याने हे एकदा मिक्स करून घ्यायचे। रात्री झोपण्याआधी आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। हे एकदम व्यवस्थित मिक्स झालंय। आता यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे। हा साबुदाणा आता रात्रभर भिजवून घेतलेला आहे। एकदम मऊ झालेला आहे आणि चिकट पण झालेला आहे। याला चमच्याने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही, एकदम मोकळा करून घ्यायचा। आता मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। आपण हा साबुदाणा कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। बनवायला ही खूप सोपा आहे आणि शिजायला पण वेळ लागत नाही। यामध्ये मी टाकून घेतलंय। आता यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचे। आपण याच वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तर 1 वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। थंड पाणी टाकलेलं आहे मी। याला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे। तुम्ही या पद्धतीने 1 किलो 2 किलो साबुदाण्याचे नायलॉन साबुदाणा बनवून ठेवू शकता। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता कुकरला झाकण लावून घ्यायचे आणि याची आपल्याला एकच शिट्टी घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवर याची एक शिट्टी घ्यायची आहे। या ठिकाणी मी आता कुकर थंड करून घेतलाय, एकच शिट्टी घेतलेली आहे। साबुदाणा व्यवस्थित शिजलाय, एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे। याला आता आपल्याला बॅगमध्ये भरून घ्यायचे। तुम्ही पाइपिंग बॅग वापरू शकता किंवा कोणती जी पिशवी असेल ती पण वापरू शकता तुमच्याकडे। आता मी साबुदाण्याचं मिक्सर एका दुधाच्या बॅगमध्ये भरलेलं आहे। वरून रबर लावून घेतलंय कारण बाहेर येऊ नये म्हणून, आणि या ठिकाणी थोडंसं कट करून घेतलंय। आता याचे आपल्याला छोटे छोटे या पद्धतीने तोडून घ्यायचे। बनवायलाही सोपे आहे आणि तोडून पण खूप पटपट होतात। तुम्ही या पद्धतीने 1 किंवा 2 किलोचे बनवून ठेवू शकता वर्षभरासाठी। सगळे नायलॉन साबुदाणा घालून झालेले आहे। तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये भरपूर सारे नायलॉन साबुदाणा आपले घालून झालेले आहे। याला मी आज फॅन खाली सुकवून घेणार आहे।
नंतर एक दिवस याला उन्हामध्ये कडक वाळून घेणार आहे। तुम्ही याला डायरेक्ट उन्हामध्ये पण वाळून घेऊ शकता। मी हा साबुदाणा उन्हामध्ये एकदम कडक वाळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत आणि ट्रान्सपरंट झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही बनवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता। मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। यामध्ये हा नायलॉन साबुदाणा आपण तळून बघू। एकदम मस्त पांढरा शुभ्र तळून निघतो। यामध्ये साबुदाणा आतून अजिबात कच्चा राहत नाही। आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे मस्त खरपूस तळलेले आहे। याला मी आता काढून घेते। यामध्ये आता हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या। याला मी मधून उभे कट करून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या पण मस्त तळून झालेल्या आहे। आता शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचे। तुम्ही यावर लाल तिखट पण टाकून घेऊ शकता। आता हे नायलॉन साबुदाण्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची टाकून घ्यायची। तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत बनलेला आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।